आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि मुख्यमंत्र्यांचं त्यापेक्षा अधिक मनापासून स्वागत. मला वाटतं पहिला त्यांचा खाजगी कार्यक्रम असावा आणि अर्थातच रश्मी आणि यावेळेला दरवेळेला आदित्य नाही आहे, यावेळेला तेजस ठाकरे प्रथमदर्शन लोकसत्ता सगळं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्यांनी भाषण त्यांचं अपेक्षित होतं, पण ऐन वेळेला सूचना त्यांनी केली की भाषण नको, प्रश्न विचार. खऱ्या माणसांसमोर बघायची सध्या बरेच दिवसात सवय नसल्यामुळे त्यांना तसं वाटलं असावं. तर प्रश्न अर्थातच पहिला हा तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल, तो असाच असेल आणि तोच मी विचारीन. आणि आज म्हणजे खोटं वाटेल तुम्हाला, मी सरकारी अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी बरेच इथे आहेत, पण शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना खरं वाटत नव्हतं की तुम्ही येणार आहात. त्यामुळे ते खरंच येत आहेत ना, खरंच येत आहेत ना, मग आम्ही येऊ की नको, मग आम्हाला बघायला मिळेल का, बोलायला मिळेल का, वगैरे वगैरे. त्यामुळे तुम्ही आलेले आहात, जातीने आलेले आहात. पुतीन यांच्याबाबत एक अशी वदंता नेहमी असते, गंमत अशी असते की समोर जे दिसत आहेत ते खरंच पुतीन आहेत का, कारण पुतीन यांचे डबल्स खूप आहेत असं म्हटलं जातं. तुमच्या बाबतीत ती भीती, मला अख्खं कुटुंब डबल टिबल करावं लागेल. तर अर्थातच सगळ्यांच्या मनातला पहिला प्रश्न असाच असायला हवा, तब्येत कशी आहे आणि मंत्रालयात कधीपासून यायला लागणार. पहिलं म्हणजे मी लोकसत्ताचं अभिनंदन करतो. आणि सुरुवात करताना आपण जे बोललात की अनेक जणांचा मी पुन्हा येईन याच्यावरती विश्वास नव्हता, किंवा पहिल्या वर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी येतील की नाही असं वाटलं होतं. सलग तिसऱ्या वर्षी आलेलं आहे, म्हणजे न सांगता येणं याच्यात जास्त गंमत असते. आणि पुन्हा येईन बोलून न येणं याच्यापेक्षा ते बरं. तब्येतीच्या बाबतीत म्हणाल तर तुमच्यासमोर आहे, जसं आहे तसं आहे. साहजिकच आहे, अचानक एका अनपेक्षित अनुभवाला मला सामोरं जावं लागलं. तो अनुभव काय होता, कसा होता, तो त्याच्यावरती जास्त न बोललेलं बरं. आता बराचसा मार्गावरती आलेलो आहे. नाही म्हटलं तरी थोडंसं असं राजकीय नाही पण शारीरिक शक्तिपात झाला होता. पूर्वपदावरती येतो आहे आणि मला खात्री आहे, कारण जिद्द आणि हिंमत असल्यानंतर, आत्मविश्वास असल्यानंतर काहीच अशक्य नसतं. तर थोडीशी जी काय आता म्हणजे हत्ती गेलं आणि शेपूट राहिले, ते शेपूट पण जाईल लवकर. आणि ते गेलं का परत मंत्रालयात सुरुवात करून सुरुवात. हा प्रश्न विचारताना जसं काही असं वाटू शकतं की मंत्रालयातले कर्मचारी तुम्ही येण्याबाबत उत्सुकता आणि त्यांची काळजी, आता नाही येत तर थोडंसं सैल चालतं आम्हाला वगैरे, असंही असू शकेल. मधला काळ आव्हानात्मक होताच. म्हणजे हा माझा शस्त्रक्रियेचा सोडा आपल्या कोरोनाचा, आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये काही काळ मंत्रालय पण बंद ठेवावं लागलं होतं. आता मंत्रालय तर पूर्वत सुरू झालेलं आहे आणि पुढच्या आठवड्यात आता अधिवेशन सुरू होत आहे. तर ते एकदा झालं का मंत्रालयात सुरुवात करणार मी. अधिवेशनाला पण जाणार आहात? हो, जाईल ना. तुम्ही अशा वेळेला महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहात. एकतर अर्थमंत्री म्हणतात त्याप्रमाणे अमृतकाल देशाचा आपला सुरू आहे आणि 75 वर्ष स्वातंत्र्याला झालेली आहेत. पण या निमित्तानं देशात केंद्र आणि राज्य संघर्ष हा खूप मोठ्या प्रमाणावर उफाळलेला दिसतोय. म्हणजे त्याची कारणं काय काय असू शकतील, ती योग्य आहेत का अयोग्य आहेत त्याची चर्चा करायचं आपल्याला काही कारण नाही. पण तुम्हाला या वेळेचं मुख्यमंत्रीपद आणि ते केंद्र राज्य संघर्ष आणि ते संबंध, तुमचं काय मत आहे या विषयावर? सत्ता कोणाला नको असते. ज्याप्रमाणे आता काल परवापासून रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालेलं आहे. आता त्या खोलात मी जात नाही, तो विषय तुमचा आहे. आंतरराष्ट्रीय आणि जागतिक सगळं राजकारण कसं चालतं. तर ज्याप्रमाणे ही आक्रमणं होत आहेत, सत्ता मिळवा, जरूर मिळवा, पण तीसुद्धा आपल्याकडे लोकशाही आहे हे न विसरता प्रामाणिकपणाने लोकांसमोर जाऊन सत्ता जर का त्यांनी दिली, त्यांनी जर का जनतेने आशीर्वाद दिले तर तुम्ही राज्य करा. पण आत्ता सगळं काही मला पाहिजेच, मतदान नाही झालं, मतं मिळाली नाही मिळाली
तरी मी माझ्या सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणारच हा जो काय एक प्रकार आपल्या देशाच्या राजकारणात कधी नव्हता, त्यांनी संपूर्ण देशाचं राजकारण नासवून टाकलं आणि विकृत करून टाकलेलं आहे. आणि त्यातूनच हे ह्या देशामध्ये राज्य आणि केंद्र हा संघर्ष सुरू झालेला आहे. आणि याला तुम्ही सगळेजण मी म्हणेन ह्या काळात आपण असल्यामुळे साक्षी आहोत. आज सुद्धा तुमचा अग्रलेख आहेच. तर ही सत्ता पिपासूपणा हा जो काय प्रकार आहे, आपण केंद्रात बसलो म्हणून राज्याची मुस्कटदाबी करायची, ही जी काय प्रवृत्ती आली ना, हिचा निषेध सगळ्यांनी केला पाहिजे, अगदी संपूर्ण देशाने केला पाहिजे. कारण तुम्हाला चांगलं दिलेलं आहे ते लोकांची कामं करण्यासाठी दिलेलं आहे. एकमेकावरती येता जाता चिखल उडवायचे, त्याला बदनाम करायचं, वाटेल ते आरोप करायचे. आणि बघा म्हणजे आम्ही कसे गंगा स्नान करून पवित्र आहोत आणि हे कसे गटारात नाहणारे आहेत, हे दाखवण्याचे जे गलिच्छ प्रकार सुरू झालेत ना, हे फार हानिकारक आहेत. देशाच्या एका ज्याला आपण हेल्दी लोकशाही म्हणू त्याला ते हानिकारक आहेत. ते मग या निमित्तानं जी काही हालचाल दिसते, परवा तेलंगणचे मुख्यमंत्री तुम्हाला येऊन भेटले, ममता बॅनर्जींचा संपर्क होता, तर केंद्रातच्या भाजपच्या विरोधात अशी एक आघाडी उभी राहताना दिसते. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू का, गेल्या रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री आले होते. ह्याच्यात भाजपा नको, ह्यापेक्षा आम्हाला देश कसा हवा आहे, देशात कोणत्या पद्धतीने राजकारण चाललं पाहिजे, देशाच्या राजकारणाला एखादी चांगली दिशा मिळाली पाहिजे. आणि जो उल्लेख आपण केला की देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 वर्ष झाल्यानंतरसुद्धा 75 वर्षापूर्वीचं आणि गेल्या 75 वर्षात काहीच झालं नाही, हे जे सातत्याने सांगितलं जाते ना, त्यापेक्षा अत्यंत प्रामाणिकपणाने सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक ज्याला आपण सिंहावलोकन म्हणतो की गेल्या 75 वर्षामध्ये आपल्याकडनं काय केलं गेलं, काय चुकलं, काय व्हायला हवं होतं आणि काय व्हायला नको होतं, ह्याच्यावरती जर काही देशाच्या पातळीवरती चर्चा झाली तर ती मला असं वाटतं अधिक उचित ठरेल. पण मग तशी जर आघाडी झाली तर शिवसेना त्याच्यामध्ये सक्रिय असेल. मी तुम्हाला म्हटलं ना की कोणी कोणाला बांधील नसतं आणि असू नये. जर आपण कोणाबरोबर तरी आघाडीत असलो, युतीत असलो आणि तो पक्ष चुकत असला तर तुम्ही आघाडी कशासाठी केली होती? देशासाठी केली होती. तुम्ही आघाडी कशासाठी केली होती? राज्यासाठी केली होती. मग जे देशाचं आणि जे राज्याच्या हिताचं असेल ते मला करणं भाग आहे. राज्याच्या का देशाच्या? कारण तुम्ही दोन्ही राज्याच्या हिताचं तर मी केलंच. तशीच वेळ आली तर देशाच्या हितासाठी तसं सगळेजण एकत्र आले तर बघू. पण म्हणजे ह्याच्यात पुन्हा एकच सांगेन की कोणाचा द्वेष मला म्हणजे मी मोकळेपणाने सांगतो की भाजप नको असं नाही. माझा देश कसा चालला पाहिजे, देशात कसं राजकारण झालं पाहिजे, त्यासाठी सगळे पक्ष एकत्र आले पाहिजेत. पण मग या विधानाचा अर्थ असा असू शकतो की मग पुन्हा एकदा भाजपची पण आघाडी होऊ शकते का, तुमची युती होऊ शकते का? असा अर्थ जर लावायचा असेल तर आधी ते ज्या पद्धतीने चाललेले आहेत ते सुधारणार आहेत का? ज्या पद्धतीने एक अगदी सुरुवातीच्या काळात आमची युती झाली होती, एक वैचारिक पातळीवरती युती झाली होती. आता वैचारिक पातळी सोडा, कुठे पातळत ती गेले पातळी तेच कळत नाही. मग विचार काहीच राहिले नाहीत. म्हणजे तुम्ही कोणाही बरोबर त्यांनी सुरुवात केली, त्यांचा कित्ता आम्ही गिरवला कोणाबरोबर युती करायची. तुम्ही यावेळेला 5 राज्यांच्या ज्या काही निवडणुका सुरू आहेत, शिवसेना लढवताना दिसते त्या निवडणुका, त्या आपण तिथे असावं यातलं गांभीर्य त्याच्यामध्ये किती आहे? आणि खरोखर पक्ष म्हणून त्या प्रांतांमध्ये, उदाहरणार्थ गोवा असेल, कारण गोवा मला असं आठवते बाळासाहेबांची प्रेस कॉन्फरन्स होती त्यावेळेला, तेव्हापासून मोठी सभा झाली त्याच्या आधी, आणि त्यांचा तो विख्यात एक तो टोमणा होता, तो सांगायची गरज नाही, तो तेव्हा गाजलेला होता तो. तर ह्या म्हणजे एक काय म्हणतात त्याला टीक करण्यापुरतंच शिवसेनेचं लढणं आहे का, तुम्ही खरोखर राज्याबाहेर नेऊ इच्छिता? बघा एक सांगतो तुम्हाला, हे कदाचित काही वेळेला मी यापूर्वी सुद्धा बोललो असेल, आमचं आधी सत्ताप्राप्ती हे स्वप्नच नव्हतं. ज्या वेळेला लक्षात आलं, कारण शिवसेनेचा जो एक मार्ग आहे तो बाळासाहेबांनी सांगितला होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण ते करताना लक्षात आलं की त्या 80%साठी राजकारणात येणं गरजेचं आहे. मग महापालिका आम्ही गांभीर्याने लढलो, जिंकलो. मग लक्षात आलं की अरे महापालिका जरी आपण जिंकलो तरी चालवणारे वरचे आहेत. मग वरच्या राजकारणाला हात घातला. आता कळते की हे चालवत असेल त्याच्यावरती आहेत.
मग त्या राजकारणाला हात घातला पाहिजे. आणि तेव्हा जेव्हा युती झाली होती तेव्हा बाळासाहेबांनी मला माहिती आहे आणि भाषणात पण सांगितलं, आपल्या अनेकांच्या लक्षात असेल की तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिका पण तुम्हाला पाहिजे, ग्रामपंचायत, सोसायट्या वगैरे सगळंच पाहिजे. मग आम्ही काय धुणी भांडी करायची का? आम्ही धुणी भांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना नव्हती केली की कोणाची तरी धुणी भांडी करावी. नाही, उलटं धुणी भांडी करणाऱ्या मराठी माणसाला स्वाभिमानाने पाठ करण्याने उभं राहण्यासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. आणि तीच परिस्थिती जेव्हा देशामध्ये हिंदूंवरती आली तेव्हा हिंदूंना सुद्धा त्यांचं एक स्वत्व, त्यांचा स्वाभिमान, अभिमान आणि त्यांची ताकद, त्याची जाणीव करण्यासाठी मग हिंदुत्वाचा पुरस्कार केला. तर आता परिस्थिती अशी आहे की हे सगळं बरंचसं काय पुलाखालून पाणी, कारण बरेचसे पूल आता झालेले आहेत आणि अतिवृष्टीमुळे पाणी तर दरवर्षी येत जात असतंच, तर ते वाहून गेलेलं आहे. आणि आता लक्षात आलेलं आहे की अरे ज्या एका हेतूने आम्ही युती केली होती तो हेतू कुठेतरी बाजूला पडलेला आहे आणि केवळ वाटेल ते झालं तरी सत्ता मिळालीच पाहिजे ह्या पद्धतीने अगदी हिंदुत्वाचा सुद्धा वापर होतोय, तर ते गैर आहे. आणि अनेक राज्यांमध्ये पहिल्यापासून शिवसेना प्रमुखांचे आणि शिवसेनेचे प्रेमी आहेत, ज्यांच्यावरती मी तर म्हणे आमच्याकडनं अन्याय झाला की त्यांना निवडणुका लढवायला दिल्या नाहीत. म्हणून काही जण आजही थकले तरी शिवसेनेत आहेत, काही जण निवडणुका लढवण्यासाठी इतर पक्षात गेले, तिकडे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. मग आता ही नवीन पिढी येते, त्याच्यानंतर ही जुने जाणते जे इतर राज्यातले आमचे शिवसैनिक आहेत, मग त्यांना कुठली तरी त्यांच्या एक मोकळी वाट करून द्यायला पाहिजे की चल लढ, बघू. आता त्याच्यात म्हणजे तुम्ही म्हणालात की ते केंद्र तुम्हाला दिलं, राज्य या अर्थाने या निवडणुकीत असं दिसलं, याच्यामागे तब्येतीचं कारण आहे का नाही हा माहिती नाही. आदित्य बाहेरच्या राज्यातल्या प्रचारामध्ये एकदम सक्रिय आहे. आदित्यने दिल्लीकडे लक्ष द्यायचं, मी महाराष्ट्र, असा हिशोब नाही आहे त्याच्यामध्ये ना? तुम्हाला काय वाटतं, असावं की नसावं? आमच्या वाटण्याला काहीच नसतं हो, काय आम्ही आपल्या ते घडतं त्याच्यावरती भाष्य करतो. तेच माझं म्हणणं आहे की तसं कोणाच्याच म्हणण्याला अर्थ नसतो. मी माझ्या पुरतं सांगितलं तर मी माझा अनुभव सांगतो. मला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, माझीसुद्धा आदित्यसारखी सुरुवात होत होती राजकारणामध्ये. एक तर आमच्यावरती कोणी राजकारण लादलेलं नाही, घरात जन्मापासूनचं जे वारे वाहतात ते वारे कुठेतरी अंगात भिनतात. मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव, एक लक्षात ठेव, तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला जनतेवरती आणि शिवसैनिकांवरती लादणार नाही, पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणार सुद्धा नाही. जर तुला शिवसैनिकांनी आणि जनतेने स्वीकारलं तर तू तुझ्या वाटेने पुढे जा. आता आदित्य त्याच्या वाटेने पुढे जातोय, विचार देतोय, लोकांना पटतील, लोक स्वीकारतील. पण अशी विभागणी करून हे काय एक होता राजा, त्याला 2 मुलं होती, मग त्या राज्याची वाटणी झाली, असं नाही होत. तू देश सांभाळ, मी राज्य सांभाळतो, असं नाही होत. शेवटी पक्ष एक आहे, विचार एक आहे, तर तो त्याच्या मार्गाने जातोय पुढे. या प्रवासामध्ये शिवसेनेचं पण एक मोठ्या प्रमाणावरती स्वभाव बदलला आणि त्याचं एक यश किंवा त्याचा एक महत्त्वाचा वाटा तुमच्याकडे जातो, असं नाही का वाटत? म्हणजे तो बदल जुन्या शिवसैनिकांना पचनी पडला का? की म्हणजे आवाज कुणाचा पद्धतीनं? आवाज तोच आहे, कोणाचा आवाज तो सांगायची गरजच नाही. आवाज तोच आहे, त्यातला खणखणीतपणा पण तोच आहे, तो काय दाबला जाणार नाही. पण पिढीप्रमाणे थोडंसं बदल होतो आणि तो होण्यासारखं व्हायला पाहिजे. मी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले नाही आणि कदापि सोडणार नाही. तसे हे विचार माझ्या आजोबांपासून चालू आहेत. आणि तसं जर का बघितलं तर सहज सांगायचं म्हटलं तर जनतेची सेवा, समाजसेवा करणारी आमची, म्हणजे आदित्यला धरलं तरी 6वी पिढी आहे. त्याच्या आधीसुद्धा आमचे पूर्वज धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात. आता पिढी बदलल्यानंतर मला अजूनही तुम्ही म्हणालात ते बरं झालं की भाषण करणार, तुम्ही सांगितलं प्रश्न विचारा, कारण माझ्यावरती सुरुवातीला टीका झाली, याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही, आणि नाहीच आहेत. मला अजूनही मी भाषण करतो असं वाटत नाही, कारण मला भाषण करताच येत नाही, असं तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं, ते बरं आहे. म्हणजे पण बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही, खरंच बोलता येत नाही. पण प्रत्येक काळ असतो. बाळासाहेबांचा जो काळ होता तो दगडाची मूर्ती बनवण्याचा होता. आता मूर्ती बनल्यानंतर त्या शिल्पकाराचा पोरगा तरीसुद्धा त्याच्यावरती घण घालत बसला तर ती मूर्ती तुटेल. दगडाचीच मूर्ती असते, त्या दगडापासून मूर्ती होते आणि मूर्ती झाल्यावर तिच्यावरती फुलं व्हायची असतात. मग तुम्ही म्हणाल अरे काय वेळा, याच्या वडिलांनी किती कष्ट घेतले ती मूर्ती बनवायला, किती घण घातले त्याच्यावर, आणि हा बघा त्याच्यावर फुलं वाहतोय. ती व्हायलाच पाहिजे, नाही तर वडिलांचीच मेहनत व्हायला जाईल.
एक 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 गोष्ट अगदी खरी आहे ती तुम्ही पण मान्य करा. शिवसेनेच्या स्वभावामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न येतोय कोणाला पटलंही नसतं त्यावेळेला. शिवसैनिक मुळात गरम रक्ताचाच आहे ना, त्याच्यामुळे ते जाऊ तिकडे वॉर्मिंग होतच. त्याचं श्रेय आता इतर राज्यात गेलं तिकडे सुद्धा वॉर्मिंग झालंच. तसं तसं शिवसेना आता ग्लोबल नाही तरी नॅशनल वॉर्मिंग करतेच आहे. चांगलं वाक्य, नॅशनल वॉर्मिंग करतात, करायला पाहिजे. तर या तुमच्या नॅशनल वॉर्मिंगच्या प्रयत्नांचा आणि केंद्रीय यंत्रणांमार्फत विविध नेत्यांवर जे काही कारवाई होत आहेत त्याचा तुम्हाला थेट संबंध दिसतो का काही? नाहीतर कसं लावायचं सांगा. इतर राज्यामध्ये एक बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर या केंद्रीय संस्थेकडे यंत्रणाच नाही का? इतर राज्यामध्ये एवढे मोठमोठे घोटाळे, तर गुजरातचा मोठा घोटाळा बाहेर, गुजरातचा म्हणजे गुजरातमध्ये झालेला. त्याच्यानंतर अगदी नॉर्कोटिक्ससुद्धा किती मोठा त्या पोर्टवरती सापडलेला. बरं आपल्याकडे चिमूटभर सापडला तरी केवढं हे. म्हणून मी माझ्या भाषणात बोललो होतो की असं वातावरण निर्माण करायचं की जी आपली संस्कृती आहे तुळशी वृंदावन, ती तुळशी वृंदावनाची संस्कृती गेली, आता गांजाची वृंदावन घरोघरी झालेत. असं महाराष्ट्राचं चित्र उभं करायचं. महाराष्ट्रामध्ये मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. महाराष्ट्रामध्ये गांजाची शेतीच फुललेली आहे. घराघरामध्ये टेरेस गार्डनवरती गांजा आहे. असं करून महाराष्ट्राला बदनाम करायचं हे एक जे षडयंत्र आहे ना, तर ते बघितल्यानंतर त्यांच्या कधीतरी लक्षात येणार आहे का जे आपण म्हणतो नेहमी सेनापती बापट म्हणाले की महाराष्ट्र आधार भारताचा. तुम्ही आधार म्हणून त्याचा उपयोग का नाही करत? आधार म्हणून करा ना उपयोग. पण या महाराष्ट्र जणू काही या देशातला सगळ्यात सडका आणि असा भाग आहे, अशा पद्धतीने जे राजकारण चाललेलं आहे, सगळ्या धाडी मागून धाडी. ठीक आहे, प्रत्येकाचे दिवस असतात, दिवस बदलतात, त्याच्यामुळे ते लवकर बदलतील ह्याच्यासाठी प्रयत्न करू नका. तुम्ही करताय तसे प्रयत्न? आम्ही करतोय ते देशासाठी करतोय. पण त्यांनी जे बघा, संधी ही प्रत्येकाला चालून येत असते. त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. एवढ्या वर्षानंतर तुम्हाला जे स्वप्न होतं ते साकार झालं, देशाची सत्ता मिळाली, 300पेक्षा अधिक जागा निवडून आल्या. हे ह्या संधीचं सोनं करावं, त्याची जर का माती करणार असाल तर तुम्ही कपाळ करेंट आहेत. दोनच शेवटचे महत्त्वाचे मुद्दे. एक म्हणजे हा एक राजकीय लढाईचा भाग झाला, राजकीय ताकद त्या पद्धतीनं तुम्ही लढाल ते लढाल. केंद्रीय यंत्रणा ती एक वेगळी लढाई आहे. त्याच्यापेक्षा एक वेगळा तिसरा जो मुद्दा दिसतोय ना, तो असा आहे की प्रकल्पांच्या आघाडीवरती महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावरती झगडावं लागतं आहे. काही प्रकल्प इथनं तिकडे जात आहेत, दुसरीकडचे आणखी तिसऱ्या राज्यात जात. नाही, आता प्रकल्पाची रेलचेल होईल कारण निवडणुका येत आहेत कॉर्पोरेशनच्या. त्याच्यामुळे आता प्रत्येक शहरामध्ये मोठे प्रकल्पांच्या घोषणा होतील. पुढे काय होईल माहिती नाही त्यांच्याकडून. आमच्याकडनं प्रकल्प जे घोषणा केलेले आहेत त्यासुद्धा पूर्णत्वाला नेतो आहोत आणि आणखीन काही तर घोषणा करू त्यासुद्धा पूर्णत्वाला नेऊ. ती मराठीची घोषणा पण या निवडणुकीच्या काळातच होईल असं वाटतं का? कुठली? मराठीला अभिजात दर्जा. काल जाऊन आलेत ना सुभाष देसाई, त्यांना बघूनच ते आठवण झाली. पण माझं म्हणणं आहे अगदी निवडणुकीच्या तोंडावर तरी का होईना पण त्यांनी करावी. आणि माझं स्पष्ट मत आहे की मराठी ही केवळ तुमची आमची मातृभाषा नाही, छत्रपतींची मातृभाषा आहे. आणि छत्रपतींच्या मातृभाषेला तो दर्जा देण्याची तुमची कुवत आहे का? कारण ते जर का नसते तर तुम्ही आम्ही आणि ते सुद्धा का शिल्लक राहिले असते का? त्याच्यामुळे छत्रपतींची भाषा आहे, केवळ माझी मातृभाषा म्हणून मला अभिमान आहेच, पण ही शिवछत्रपतींची मातृभाषा आहे आणि तिच्यासाठी दिल्लीसमोर हात पसरावे लागत आहेत. आम्ही पसरवत नाही आहोत, पण त्यांना त्या अभिजात भाषेचा दर्जा देण्या एवढी पातळी लायकी तुमची आहे का? हा पहिला प्रश्न त्यांना विचारायचा. हा अभिजात भाषा वगैरे प्रकल्प वगैरे हा मुद्दा आहे, पण मूळचा जो मुद्दा येतो ना की केंद्र अति GSTचा असेल, वाटा न देणं असेल, किंवा ती तुमची मागणी आहे, किंवा 50 वर्षाचं कर्ज घेतलं तर ते आधी फेडायचंच नाही ही अट असेल, तर केंद्र अनेक अंगाने राज्यांची गळचेपी करतोय अशी एक भावना अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून, स्टॅलिन यांनी तुम्हाला पण पत्र लिहिलेलं आहे. तुम्हाला तसं वाटतंय का? म्हणजे मुख्यमंत्री या नात्याने त्यासाठी काही करायला हवं असं अशी तुमची आहे ना? अनुभव तर येत आहेत, साधे साधे विषय आहेत. अगदी ह्याच्यामध्ये तुम्ही माझं काय म्हणणं आहे की संधी मिळालेली आहे, तुम्हाला केंद्रात मिळाली आहे, आम्हाला राज्यात आम्ही अगदी मिळवलेली आहे म्हणा, पण ते केल्यानंतर जनतेची कामं आम्ही थांबवलेत का? जनतेची कामं थांबवलेत का? अगदी करोनाच्या काळात सुद्धा आपल्या राज्याने उत्तम कामगिरी केलेली आहे, त्याचं सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार काढा ना. म्हणजे मला असं वाटतं की करोनाच्या बरोबर ह्यांना कुठली विकृतीची साथ आली की काय त्या पक्षामध्ये?
आणि ती साथ पसरू नये असं वाटत असेल तर लवकर बदल केला पाहिजे. बदल केला पाहिजे. हो, कारण एवढं सुंदर काम, की सुंदर म्हणजे सुंदर हा शब्द या कामाला लागू होतो की नाही, पण उत्तम काम झाल्यानंतर सुद्धा जर का तुम्ही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार शोधत असाल तर शोधा, काय शोधायचं ते. आणि शेवटचा मुद्दा जो प्रत्येक आघाडी पक्षाच्या नेत्याला विचारणं आमचं कर्तव्य असतं आणि उत्तर साधारण काय असणार हे माहिती असतं तरी विचारावा लागतो, पर्याय नाही आहे तो असा की आघाडी करत असताना स्वबळावरती सत्ता आणणं हे किती काळ त्याला मुरड घातली जाते आणि घातली जाते का का म्हणजे आर्थिक इतिहास देशाचा बघितला तर दिसतं की आघाडीच्या काळात देशाची जास्त प्रगती झाली. तर तसं असताना ते पक्षाच्या हिताला मुरड घालून आघाडी करणं हे कितपत. आत्ताच हे मधलं वाक्य आहे ना, आघाडीच्या काळात देशाची जास्त प्रगती, हे हा विचार मी पण करतो. कारण स्वबळावरती सत्ता आणणं हे प्रत्येक पक्षाचं आणि प्रत्येक पक्षप्रमुखाचं स्वप्न असलंच पाहिजे. जर नसेल तर तू नालायक आहेस त्या जागेवर बसायला. म्हणजे मग ते सतत कुठेतरी आपलं लोकांचे आदर घेऊन चालायचं, त्याच्यापेक्षा स्वबळावरती मी सत्ता मिळवणारच हे एक असतं, ते असायलाच पाहिजे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती कोणालाही एकट्याला स्वबळावरती सत्ता मिळेल अशी परिस्थिती नाही. मग निदान ज्याला आपण एक असा मुलामा दिलेला शब्द आहे काय, कॉमन मिनिमम कॉमन प्रोग्राम, बरोबर आहे, मग तो घेऊन चला पुढे. सत्ता मिळवा, जरूर मिळवा, पण स्वबळ म्हणजे काय हे मी नेहमी सांगतो की स्वबळ केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर प्रत्येक गावामध्ये माझ्या पक्षाची शाखा असली पाहिजे, प्रत्येक तालुक्यात असली पाहिजे, जिल्ह्यात असली पाहिजे, आणि प्रत्येक गावात म्हटल्यानंतर वस्तीत शिवसेनेचं अस्तित्व दिसलं पाहिजे. आणि माझ्या म्हणजे शिवसेनेशिवाय राजकारण पुढे सरकता कामा नये एवढी ताकद तर असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. आणि आघाडीच्या काळामध्ये हेही खरं आहे की विकास चांगला होतो, कारण सध्या जे काही मी अनुभवतो आहे, म्हणजे मला तब्येत कशी विचारल्यानंतर मधला काळ जरा बॅलन्सचा प्रॉब्लेम झाला तर तो माझ्यापुरता होता, पण सरकार चालवताना जो बॅलन्स करावा लागतो तो पण मी करतोच आहे, तो व्यवस्थित होतं. आता तुम्ही सांगा, ती तारेवरची कसरत आहे, पण त्या तारा जुळल्या पाहिजेत. मला असं वाटतं की पहिलाच कार्यक्रम आहे, जास्त वेळ किती विचारणं हाही प्रश्न विचारून थकू नका जास्त. नाही, कारण वर्तमानपत्र या नात्याने बऱ्याचदा कुंपणाच्या वेगवेगळ्या भागात आम्ही असतो आणि बऱ्याचदा समोरच्या भागात जास्त असतो, त्याच्यामुळे तरीसुद्धा संवाद तुटू नये हा एक नक्कीच हा नाही. आणि मला नेहमी आता मी सुद्धा पत्रकारितेच्याच कुटुंबात आहे, पहिल्यापासून तर होतो. माझे आजोबा नेहमी सांगायचे की टीका जरूर करा, पण त्या टीकेतनं ज्याच्यावरती टीका करतो त्याला शहाणपण आलं पाहिजे. नुसतंच ओरबाडणं, रक्तबंबाळ करणं हे टीका करायचं काम असतं का, म्हणजे तो त्याच्यात ज्याला सांगतो त्याच्यात सुधारणा कशी होता येईल ते पण आलं पाहिजे. तर अशा ह्यानी हे सगळं तो एक बॅलन्स महत्त्वाचा असतो. मला असं वाटतं की थांबायला हवं, मुलाखतीचा भाग थांबवायला हवा.